मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. सभासद बंधू भगिनींनो, परिचित. शांती सहकारी पतसंस्थेच्या प्रगतीच्या 5व्या वर्षीचा अहवाल सादर करताना मनस्वी आनंद होत आहे. अर्थातच आपले सहकार्य असल्यामुळेच संस्थेने ही लक्षणीय प्रगती साधली आहे. परिचित. सहकार मार्गाचा अवलंब करताना सेवाभावाचे पथ्य कटाक्षाने पाळावयाचे असल्याने, सहकारी वृत्ती बाणावयाची असल्याने, तसेच आपली प्रगती करून घेत असता कोणाही दुर्बल व्यक्तीचे आपण अपहरण करीत नाही ना, याचा सदैव विचार करावयाचा असल्याने सभासदांच्या भौतिक समृद्धीबरोबर त्याची नैतिक पातळीही उंच होत असते. अर्थात सहकारात असणाऱ्या सर्व सभासदांनी यांचे यथोचित पालन केले तरच हे शक्य आहे. एखाद्या सहकारी संस्थेची प्रगती ही कुणाची एकट्याने शक्य नसते. पतसंस्थेच्या सभासदांच्या सहकार्यानेच ही प्रगती साधली आहे. परिचित. सन 1983-84 या काळात संस्थेचे सभासद 300ने वाढले असून वर्षाअखेर एकूण सभासद 1500 इतके झाले आहे. सभासद वाढीबरोबर भागभांडवलात सुद्धा 2 लाख रुपयाने वाढ झाली असून जून 1984 अखेर एकूण भागभांडवल 5 लाख रुपये इतके झाले आहे. मागील वर्षी अधिकृत भागभांडवल 10 लाख रुपये असावे अशी दुरुस्ती सुचविली आहे. परिचित. चालू वर्षी गंगाजळीत 12,000 रुपयांनी वाढ झाली असून अहवाल काळात रिझर्व्ह फंड 27 लाख रुपये इतके झाले आहे. सदर गंगाजळीची रक्कम संस्थेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे ठेव म्हणून ठेवली आहे. परिचित. संस्थेची प्रगती पाहता ठेवीमध्ये झालेली वाढ कमीच म्हणावी लागेल. सन 1982-83 मध्ये एकूण ठेवी रुपये 400 इतकी होती. तीमध्ये अहवाल काळात रुपये 86 इतकी वाढ झाली आहे. जून 1984 अखेर एकूण रुपये 4,86,000च्या ठेवी आहेत. सन 1982-83 या सालात एकूण रुपये 15 लाख इतके कर्ज वाटप झाले असून ते 358 इतक्या सभासदांना देण्यात आले आहे. जून 1983 साली एकूण कर्ज येणे रक्कम 7 लाख रुपये इतके होते. ते जून 1984 अखेर रुपये 10 लाख इतके आहे. परिच्छेद. संस्थेचे अधिकांश कर्जदार सभासद कर्जाची परतफेड व्यवस्थितपणे करीत असून काही कर्जदार सभासद वेळेवर कर्जाची परतफेड करीत नाहीत. हे कटू सत्य आहे. अशा सभासदांकडे संस्थेचे काटेकोर लक्ष असून अशा सभासदांनी संस्थेचा वेळ आणि खर्च याचा अपव्यय टाळण्यासाठी कर्जाची वेळेवर परतफेड करावी. अशा कर्जदारांच्या संबंधित सभासदांनीही त्यासाठी प्रयत्नशील असावे अशी विनंती करावीशी वाटते. सन 1984 अखेर
थकबाकीचे प्रमाण एकूण कर्जाच्या 15% इतके असून थकबाकी करण्यासाठी संचालक मंडळ सदैव प्रयत्नशील आहेत.